एका बाजूला ही स्थिती आहे, दुसऱ्या बाजूला देशाचं चित्र बघितलं. आज दोन दृष्टीनं देशाचा विचार करावा लागेल. राष्ट्रीय प्रश्न येतात त्या राष्ट्राच्या हिताच्यामध्ये राष्ट्रवादी कधी राजकारण आणत नाही आणि ज्याचा उल्लेख सुफी यांनी केला. ज्यावेळेला पहलगामला काय घडलं, काही नागरिकांची हत्या केली गेली आणि त्याच्या मागं कोण आहे काय याची चर्चा देशात झाली आणि काही निकाल घ्यावे लागले. त्यावेळेला सरकारला आम्ही टीका नाही केली. आम्ही सांगितलं की या देशाच्या भूमीवर नागरिकांच्यावर हल्ले होत असतील तर त्याला सामोरं जाण्याच्यासाठी शासनाने कोणतीही भूमिका घेतली तर त्याचं समर्थन आम्ही करू, इथं राजकारण आणणार नाही. आणि तेच काम आपल्या लोकांनी केलं. आज गांधींना या सगळ्या प्रश्नाचा विचार करायला हवा. सवन देशाचं चित्र बघितलं. आज नकाशा तुम्ही देशाचा नजरेसोबत ठेवा. काश्मीरच्या वरच्या भागात चीन आहे, तुम्ही पुढे गेलात तर शेजारी पाकिस्तान आहे, पुढे तुम्ही गेलात तर बांगलादेश आहे, खाली गेलात तर श्रीलंका आहे. सवन देशाच्या आजूबाजूचे देश आणि आपण म्हणजे भारत यांच्यामध्ये काय स्थिती आहे. एक काळ असा होता, जवाहरलाल नेहरूंचं नेतृत्व आणि भारत हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा देश म्हणून या देशाचा लौकिक होता. आज पाकिस्तानचे आमचे संबंध चांगले नाहीत, चीनचे आमचे संबंध चांगले नाहीत. बांगलादेश त्याच्या निर्मितीसाठी या देशाने प्रचंड त्याग केला. एका पाकिस्तानचे 2 तुकडे केले. एवढा त्याग केलेला बांगलादेश आज आमच्या बरोबर नाही. आज जे प्रधानमंत्री आहेत बांगलादेशचे, प्रधानमंत्री नाही पण पद वेगळे पण अधिकार त्यांच्या हातातले आहे. माझे त्यांचे व्यक्तिगत संबंध. ते ज्यावेळेला मंत्रिमंडळात किंवा सत्तेत नव्हते तर या पुणे शहराच्या बाजारावर आले होते, आणखीन काही ठिकाणी आले. असं असले देशाच्याबद्दल शेजाऱ्यांच्याबद्दलचे ग्रस्त. पण आज बांगलादेश भारताने त्यांच्यासाठी इतका त्याग केल्यानंतर तोही आमचा मित्र राहिला नाही. आणि खाली श्रीलंका तोही आमचा मित्र आहे का नाही याची शंका यावी. त्या ठिकाणचा चीनचा प्रभाव हा चिंताजनक आहे. म्हणजे सवन देश आणि त्याच्या भोवतीचे सगळे देश आणि आमच्यामध्ये सुसंवाद आहे असं म्हणण्याची स्थिती नाही. याचा अर्थ आहे देशाचं नेतृत्व करणारे घटक त्यांनी ही सुसंवादाची स्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली नाही तर त्याची किंमत देशाला द्यावी लागते. आम्ही या ठिकाणी राजकारण आणणार नाही.
आमचा आग्रह हा आहे, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस पक्ष असेल, इतर डावे पक्ष असतील, एकत्रित बसून देशाच्या भल्याच्यासाठी काही स्वच्छ भूमिका घेणं हे सूत्र ठेवून आम्ही दिल्लीच्या पातळीवर काम करत असतो. आणि त्यामुळं हल्लीचा हा काळ काळजी करण्यासारखा, एकत्र राहण्यासारखा आणि फसवाची सोडवणूक करण्याच्यासाठी स्पष्ट निर्णय घेण्याचा असा हा आजचा काळ आहे. देशाचा शेतकरी असेल, कामगार असेल, कष्टकरी तरुण असेल आणि सामाजिक ऐक्य मजबूत करायचं असेल तर विविध घटना, विविध जाती, विविध धर्माची, विविध भाषिक या सगळ्यांना एक प्रकारचा विश्वास द्यायचं काम आज त्याच्यामध्ये गेले पाहिजे. हे जर करू शकलो तर माझी खात्री आहे की चित्र बदलू शकेल. पण ते बदलायला विचारानं आणि दृष्टीतून काम करणारा राजकीय पक्षांची संघटनेची ही आवश्यकता असते. आणि ती देण्याची ताकद, ती देण्याची दृष्टी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये आहे. ही अत्यंत दयेची याबद्दलची गोष्ट आहे. आणि म्हणून या सगळ्या घटकांच्या हिताच्यासाठी आपण जागृत राहूया. काही झालं त्यासाठी, पण काही घटक यांचा आत्मविश्वास धरून द्यायचा नाही. समाजाचा एसटी असेल, आदिवासी असेल, शेड्यूल कास्ट असेल, महिला वर्ग असेल, युवक वर्ग असेल, ओबीसी असतील, या सगळ्यांच्यामध्ये एक प्रकारचा विश्वास आम्ही कामातून, निर्णयातून निर्माण केला पाहिजे. आणि ती सगळी सामूहिक शक्ती एकत्र घेऊन समाजकारण राजकारण करणारा पक्ष कोणता तर तो राष्ट्रवादी आहे. ही स्थिती आपण निर्माण करण्याची गरज. आणि त्यासाठीच इथून पुढचा कालखंड तुम्ही सगळ्यांनी हातात हात घालून काम करण्याचं आहे. आनंद एका गोष्टीचा आहे, पक्ष म्हणजे की संघटना. आणि संघटनेचं काम गेले 18 वर्ष अत्यंत प्रभावीपणानं जयंतरावांनी केलं. आणि हे तुम्हाला मान्य आहे म्हणून तुम्ही काही वेगळी भूमिका मांडली. जयंतरावांनी माझ्याकडे सांगितलेलं आहे की आता नव्या पिढीला संधी द्या. तुम्ही आम्ही सगळे त्यांच्या मागं उभे राहूया. त्या संबंधीचा विचार करण्याची तयारी आज त्यांची आहे. तुमची मानसिकता वेगळी आहे हे या ठिकाणी दिसलं. मी एवढंच सांगू इच्छितो की प्रमुख सरकारांना एकत्र घेऊन त्यांच्याशी या विचाराशी आम्ही सुसंवाद साधू आणि सामूहिकपणानं या संदर्भाचा निर्णय घेऊ. हा निर्णय घेत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवीन चेहरे हे दिसले पाहिजेत. आपण उभे केले आणि त्यांना शक्ती देत आहोत. माझी खात्री आहे कर्तृत्व असलेले हजारो कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते आज आपल्या पक्षामध्ये आहेत. त्यांना संधी देऊया, प्रतिष्ठा देऊया, मार्गदर्शन करूया आणि त्याच्यातून राज्य चालवण्याची कुवत असलेलं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देऊ शकतो. अशा प्रकारचा इतिहास हा निर्माण करायचा आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हा सगळ्यांची तयारी असली पाहिजे. बाकी काही अधिक बोलायची गरज नाही. 2-3 महिन्यात या निवडणुका येतील. त्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचं जे नेतृत्व आहे
त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन या निवडणुका कशा लढवायच्या, एकट्याने लढवायच्या, काही लोकांना बरोबर घेऊन लढवायच्या, याचा विचार त्या जिल्ह्याच्या नेतृत्वाला विश्वासात घेऊन हा करण्याची वेळ आज आलेली आहे. आणि हे जर आपण करू शकलो तर माझी खात्री आहे की आणखीन एक मोठी नव्या पिढीची, नव्या नेतृत्वाची होईल ही महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात दिसेल. आणि ते काम आपल्याला करायचे. हा आजचा कार्यक्रमाचा सोहळा संपल्यानंतर पुढचे 3 महिने सगळं लक्ष तुमच्या भागामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्था आहे तिथं नवीन नेतृत्व कसं आणायचं, 50% भगिनींच्या जागेमध्ये कर्तृत्वान आणि आत्मविश्वासाने उभं राहिलेल्या मुली कशा पुढं करायच्या, या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करा. माझी खात्री आहे की जी नेतृत्व करणारी राज्याची या ठिकाणी जी फळी आहे ती याच्यामध्ये तुम्हा सगळ्यांच्या पाठीशी राहील. आणि आपण येत्या 3 महिन्याच्या निवडणुकीच्या नंतर सवन महाराष्ट्राच्या समोर नव्या नेतृत्वाचा इतिहास करू एवढाच विश्वास या ठिकाणी बाळगतो आणि माझी 2 शब्द संपवतो.